झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याचा 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। मुंबई विभागाचा निकाल 76.14% लागलेला आहे। या सगळ्या 9 विभागांमध्ये बाजी मारली आहे ती कोकण विभागाने बाजी मारली आहे। कोकण विभागाचा निकाल 86% इतका लागलेला आहे। औरंगाबादचा 67% लागलेला आहे। अमरावतीचा 62% इतका निकाल लागलेला आहे। नागपूर आणि अमरावती हे काहीसे मागे पडल्याचं चित्र आहे। तर मुंबईचा निकाल 76.14% इतका लागलेला आहे। नाशिकचा निकाल 73.99% लागलेला आहे। तर लातूर मधला निकाल आहे 75.46%। आणि जर शाखेप्रमाणे जर निकाल पाहिला तर कला शाखेचा निकाल 65.69%, विज्ञान शाखेचा 84.87%, वाणिज्य शाखेचा निकाल 71.43% इतका लागलेला आहे। राज्याचा 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। हळूहळू सगळी आकडेवारी समजते आहे। 12वीचा निकाल 67.94% संपूर्ण राज्याचा लागलेला आहे। 9 विभागांमध्ये ही परीक्षा झाली होती। त्या 9 विभागांपैकी कोकण विभागाने बाजी मारली आहे। त्याचप्रमाणे 12वीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारलेली आहे। पुण्याचा निकाल 82.12% इतका लागलेला आहे। औरंगाबादचा 67.10%, तर अमरावतीचा 62.87% इतका निकाल लागलेला आहे। नागपूरमध्ये 68.93% इतका निकाल लागलेला आहे। तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 86.25% इतका लागलेला आहे। आपण या संदर्भात आणखी माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, कोकण विभागाने यंदा बाजी मारलेली आहे। 86% म्हणजे 86.25% इतका निकाल लागलेला आहे। काय सांगता येईल, हे या वेळच्या निकालांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल? नक्कीच म्हणावं लागेल, कारण आपण जसं म्हटलं की पुणे मुंबई विभाग जे आहेत कायमच आघाडीवर असतात निकालामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये देखील। मात्र यावेळी कोकण विभागानं बाजी मारली, याचा अर्थ उत्तीर्णांचं प्रमाण त्या ठिकाणी मोठं आहे। काही गोष्टी आवर्जून बोर्डामार्फत केल्या गेल्या होत्या गेल्या वर्षामध्ये। जर म्हणजे 2 वर्षापूर्वीची परिस्थिती जर बघितली तर कॉपी सारखे प्रकार अत्यंत म्हणजे मोठ्या प्रमाणावरती बोकाळले होते। आपल्याला माहिती आहे की झी 24 तासनी सुद्धा कॅम्पेन चालवलं होतं, कॉपी विरोधी कॅम्पेन, आणि एकूण या सगळ्याचा परिणाम म्हणून कुठेतरी बोर्डाच्या सगळ्या यंत्रणा सक्रिय झालेल्या होत्या। आणि आता कॉपी हा पर्याय विद्यार्थ्यांसमोर राहिलेला नाहीये, तर त्यांना मेहनत घ्यावी लागेल। त्या शाळांना त्या महाविद्यालयांना मेहनत घ्यावी लागेल। हे कळल्यानंतर त्या विभागांमध्ये विशेष प्रयत्न केले। नक्कीच काही कारणाने संपर्क तुटलेला आहे। मात्र आपण पाहतो आहोत कोकण विभागाने यंदा बाजी मारलेली आहे। 86.25% इतका निकाल लागलेला आहे। निकालात कोकण विभागाने बाजी मारलेली आहे। तसंच संपूर्ण निकालाचा जर विचार केला तर यंदाही मुलींचं पास होण्याचं प्रमाण अधिक आहे। दुपारी 3 वाजता मार्कशीट मिळणार असल्याचं समजते। 1 वाजता वेबसाईटवर निकाल सगळ्या विद्यार्थ्यांना समजू शकेल। मोबाईलवरही त्यांना त्यांचा निकाल पाहता येईल आणि दुपारी 3 वाजता त्यांना त्यांची गुणपत्रिका मिळू शकेल। 12वीचा रिझल्ट लागलेला आहे। राज्याचा 12वीचा निकाल लागलेला आहे 67.94%। यामध्ये मुलींचं पास होण्याचं प्रमाण अधिक आहे। 79% मुली जवळपास पास झालेल्या आहेत। तर मुंबई विभागाने यामध्ये 76.14% इतकं प्रमाण आहे पास होण्याचं। तर कोकण विभागाने बाजी मारली आहे। 86.25% विद्यार्थी कोकण विभागातून पास झालेले आहेत। अमरावतीमधून 62% विद्यार्थी पास झाले आहेत। नागपूरमधून 68.93% विद्यार्थी पास झालेले आहेत। पुण्याचा निकाल 82.12% लागलाय। मुंबईचा निकाल 76.14% लागलाय। तर लातूरचा निकाल आहे 75.46 आणि नाशिकचा निकाल आहे 73.99। शाखेप्रमाणे आपण निकाल पाहूया। विज्ञान शाखेचा 84.87% इतका निकाल लागलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, शाखेप्रमाणे जर विचार केला तर विज्ञान शाखेची कामगिरी कशी म्हणता येईल? जवळपास 84.87% निकाल लागलाय। हेमाली, खरं तर विज्ञान शाखेचा निकाल हा नेहमीच शाखांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक असतो। वर्षानुवर्षांची ही एका अर्थाने परंपरा म्हणावं लागेल। त्याचं कारण असतं की विज्ञान शाखेमध्ये ज्या पद्धतीनं स्कोर म्हटला जातो विद्यार्थ्यांचा, जो विद्यार्थ्यांना मिळणारे गुण जे आहेत ते अधिक असतात। वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा विज्ञान आधारित प्रश्नपत्रिका असल्यामुळे नेमकेपणाने उत्तर देऊन पैकीच्या पैकी मार्क मिळवणे हे विज्ञान शाखेमध्ये शक्य होतं।
त्याच तुलनेमध्ये विश्लेषणात्मक किंवा वर्णनात्मक पद्धतीची उत्तरं लिहून उत्तरपत्रिका लिहून कला शाखा जी आहे तर त्या ठिकाणी तशा पद्धतीचे मार्क मिळत नाहीत आणि म्हणून कला शाखेचा निकाल तुलनेने कमी असतो. अर्थात विद्यार्थ्यांचा अलीकडच्या काळामध्ये कला शाखेमध्ये देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. इतकंच नाही तर त्यांना मिळणारी गुणांची टक्केवारी देखील मोठी असते. काही वर्षांपूर्वीची स्थिती अशी होती की 60-65% गुण मिळवणं हे देखील कला शाखेमध्ये अवघड असायचं. आता मात्र कला शाखेमध्ये देखील 80% आणि त्याच्यावरती गुण विद्यार्थ्यांना मिळत आहेत. नक्कीच समाधानकारक गोष्ट आहे. पण त्याचबरोबर 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे वेबसाईटवर आणि मोबाईलवरही पाहता येणार आहे आणि 3 वाजता मार्कशीट मिळणार असं समजतं आहे. 1 वाजता निकाल जो आहे तो कसा म्हणजे बोर्डाने ज्या ज्या वेबसाईट दिल्या आहेत त्या वेबसाईट वरती पाहता येणारे विद्यार्थ्यांना त्यांचा नंबर टाकून त्यांचा निकाल या वेबसाईट वरून मिळवता येणार आहे. मार्कशीट साठी मात्र वेळ लागू शकतो कारण हा जो निकाल आहे निकालपत्र जे त्या त्या विभागीय कार्यालयातून महाविद्यालयांना मिळेल आणि त्यानंतर गुणपत्रिका ज्या आहेत त्या मात्र त्यांना 2 जून पर्यंत किंवा 2 जून नंतर मिळण्याची शक्यता आहे. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की वेबसाईटवर पाहिलेला निकाल हा प्रवेश प्रक्रियेसाठी त्याची झेरॉक्स कॉपी ही ग्राह्य धरली जाते का, कारण त्या विषयातलं अजून कुठलंच क्लॅरिफिकेशन स्पष्टीकरण मिळालेलं नाहीये. विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरनं जर निकाल काढला तर त्याची प्रत जी आहे त्याची कॉपी ही ऍडमिशन मध्ये गृहीत धरली जावी जेणेकरून ऍडमिशन प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू होईल, त्याला गती येईल. नक्कीच एक निकाल तर लागलेला आहे आणि आता पुढचं मिशन विद्यार्थ्यांचं अर्थातच असणार आहे ते म्हणजे ऍडमिशन. धन्यवाद अरुण आपण दिलेल्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.